हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. सो फायनली पेपर झाला आपला कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षेचा. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचे प्रश्न ज्यावेळेला आपण बघतो तेव्हा नक्कीच त्या टाईम प्रेशरमध्ये एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळेला आपण विचार करून त्याची डिफिकल्टी लेवल जर ठरवत असू तर मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलमध्ये पेपर होता. इझी अजिबात कॅटेगरी नव्हती. ठीक आहे, आता इथं एक्झाम हॉलचं प्रेशर विचारात घेतलं तर ही डिफिकल्टी लेवल आपण मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला टाकू शकतो. दुसरा महत्त्वाचा चेंज मला तो दिसला, कन्सेप्ट बेस प्रश्न जास्त होते. अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंग ज्याला आपण म्हणतो, हे तुम्हाला या पेपरमध्ये जास्तीत जास्त आयोगाने विचारायचा प्रयत्न केलेला आहे ॲज कम्पेअर टू लास्ट इयर पेपर. आणि पुन्हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो बजेट, सर्वे, रँडमली आकडेवारी 3-4 वर्षापूर्वीचं काहीतरी विचारलेलं आहे तेही प्रकारे दिसून येतोय. पण 10 ते 12ची रेंज जी मी नेहमी म्हणतो मिनिमम लेवलला एवढी तरी किमान अचीव्ह व्हायला पाहिजे होती. आणि त्यात तुम्हाला मी इकॉनॉमिक्स गाईड बुक असेल किंवा आपलं बॅच असेल त्याचा सोर्स प्रॉपर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे विथ प्रूफ. त्याचा पेज नंबरचा क्रमांक पुस्तकाचा आपला कुठला आहे ते, म्हणजे ज्यांनी अर्थनीतीचा आपला सगळा स्टडी मटेरियलचा पार्ट, बॅच किंवा काय वॉटेवर तुम्ही फॉलो केला असेल, रिफ्लेक्शन दिसतं तुमच्यापैकी किती जणांनी या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या होत्या, इम्प्लिमेंट केल्या होत्या, त्याला रिझल्ट दिसला असेल. आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा. सो एक क्वेश्चन बघूया आपण. आता MNC मी म्हणून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न डेफिनेटली आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स होते. मी हेही सांगतो की आपल्या इकॉनॉमिक्स गाईड बुक किंवा कुठल्या सोर्सच्या बाहेरचे 2 प्रश्न डेफिनेटली तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मग बाकीचे तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली क्लिअर कट दाखवून देईल की कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत. आता MNC बाबत आपल्याला परकीय व्यापार ज्यावेळेला करतो, मल्टीनॅशनल कंपनी, याच्यावरचं योग्य विधान इथं विचारलेलं आहे. साहजिक आहे, या कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात, हे एक चुकीचं आहे. आणि या कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त पाहायला मिळतो. उलट तुम्हाला याची ओरिजिनल किंवा याचं जास्त प्रसार जे म्हणतो आपण डेव्हलप कंट्रीमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे हे 2 विधान याच्याबाबतचे चुकीचे आहेत आणि A आणि D बरोबर आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, मी आता बाकी डिटेल एक्सप्लेनेशन नंतर घेईन, इथे तुम्हाला उत्तर देईल. चला, सरळ साधा प्रश्न, सिंपल. कशाचा? RBI संदर्भातील. प्रश्नामध्ये इथं काय केलं आहे, गव्हर्नमेंट, सरकारी बँक या नात्याने विचारलंय, पण इथं मात्र इंग्लिशमध्ये कुठेही नाही. डायरेक्टली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परफॉर्मन्स मेनी फंक्शन्स, आणि मग त्याच्यामधले सगळेच फंक्शन्स येतात. हे 3ऱ्या नंबरचं येत नाही. शेअर बाजाराचं नियमन कोण करतं? सेबी करतं. राईट. म्हणजेच आपल्याला आता ओव्हरऑल एकंदरीत सगळ्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, रेग्युलेटरी बॉडी, याचं नीट माहिती असली तर इझी सरळ सरळ उत्तर निघतंय. इथं सरकारी बँक म्हणून जरी शब्द आला तरी कन्फ्युजन होत नाही, कारण ऑप्शन अ, ब, ब, क असं दिलं नाही. क्लिअर कट हे निघतंय. याचं उत्तर इथं शेअर बाजाराचं नियमन सेबी, म्हणजे हे पर्याय क्रमांक 3 चुकीचं ठरतं. नेक्स्ट. आता हे RBIचे कार्य वगैरे आपण दिलेली आहेत म्हणून म्हणून तुम्हाला इकॉनॉमिक्स गाईड बुक ज्यांनी फॉलो केलं, क्लिअर कट आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. हा एक इंडेक्स कम्प्लिटली आपल्या सोर्सच्या बाहेरचा आहे. मग तुम्हाला इथं जेंडर पॅरिटी इंडेक्स याच्याबाबतची कुठली काय म्हणतो आपण त्याला निकष वगैरे आहेत ते, तर क्लिअर कट याचं उत्तर आहे 2. टोटल लिटरसी बघितलं जात नाही, सो ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा बघितला जातो. सो पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याला मी म्हणतो, सरळ सरळ आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजेत आणि एकत्रच तुम्हाला करून आयोग विचारतं. इथं विचारले प्राथमिक तूट, पण पर्यायामध्ये बघितलात तर महसुली तूट, भांडवली तूट आणि इथं एकूण म्हणजे आपण अर्थसंकल्पित तूट म्हणतो, असे 3 पर्याय टाकलेत. प्राथमिक तुटीचं उत्तर क्लिअर कट इथं व्याज हा आपला कीवर्ड आहे. म्हणून म्हणलं कन्सेप्टचा बेस ज्याचा स्ट्रॉंग आहे, लगेच हे इथं सगळं दिलेलं आहे. ही प्राथमिक तूट, व्याज, प्रभावी महसुली तूट, सगळं इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक एकदा आवर्जून बघा. आपल्या टेलिग्रामवर मी ते टाकलेलं सगळं स्क्रीनशॉट, जेणेकरून तुम्हाला डायरेक्शन मिळेल की एकच कुठला तरी सोर्स नीट फॉलो केला की आउटपुट मिळतं. हे सगळे तुटी एकत्र करून दिल्या होत्या बघा, नाही म्हणजे विदाऊट एनी कन्फ्युजन. हे इथं पण सगळं हे प्राथमिक तूट, राजकोषी तूट मायनस व्याज. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता हा ऑडिटिंग अकाउंट सेविंगचा प्रश्न आहे, एकदम टेक्निकल पार्ट आहे. याचं उत्तर आहे की याच्यामध्ये केवळ व्यवहारांची नोंद, आर्थिक अहवाल असं येत नाही, तर हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. आयडेंटिफिकेशन, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, हा पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट. आता मागचं बजेट विचारलंय बघा. बजेट बाबतीत, सर्वे बाबतीत आपल्याला असं वाटतं की सर जुनं बजेट विचारलंय, पण जुन्या बजेटची पण बेसिक थीम विचारली आहे. ह्याच्या आधी पण एक प्रश्न विचारला होता. हा भले POQ बेस असेल, पण लक्षात घ्या तुम्हाला बजेट आणि सर्व्हिसचं किमान मेजर पॉईंट तरी माहिती असलं पाहिजे. 70शी त्यावर्षी थीम होती 7, आणि त्याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असं म्हणलंय. दिस इज युअर आन्सर 4. आणि इथं हे भारताच्या विकासाचे 7 प्रायोरिटीज क्लिअर दिलेले आहेत आपण. बघा तुम्ही, म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही फॉलो करत असाल तर आवर्जून एकदा बघा. त्यात ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. त्यावेळेचं बजेट आणि सर्वे नीट केलं, त्यात मेन फोकस जरी केला, खूप डिटेलमध्ये आकडेवारी नंतरचा पार्ट आहे, मेन तरी माहिती पाहिजे. म्हणजे जुनं विचारलंय, पण मग याला ॲडव्हान्टेज कोणाला मिळतं? ज्याचा बेसिक एरिया पूर्ण झाल्यानंतर व्हॅल्युएशन करण्याचा प्रकार येतो. बरं, आता जुन्या बजेटमध्ये पण सर किती वर्षाचं बजेट करायचं, मग जुनी किती ही आकडेवारी विचारली तर
मुळात जे काही डिटेलमध्ये आकडेवारीचा पार्ट आहे तो न विचारता फक्त त्याचे मेन पिलर ज्याला म्हणतो किंवा फोकस एरिया म्हणतो ते विचारलेलं आहे. सो हे इथं सप्तर्षीचा प्रश्न. नेक्स्ट. आता परत हा जरा थोडा वेगळ्या स्वरूपात आहे, ॲग्रिकल्चरच्या संबंधित बघा. 2004-5 पासून नंतर दिसून येणारा मोठा बदल, भारतीय शेतीमधील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? इथं ॲनालिटिकल स्किल, थोडं वाचन, तुम्हाला ॲज इट इज कुठून तरी प्रश्न आला असं होत नाही, असं मी नेहमी सांगत असतो. स्वतः तिथं जाऊन काहीतरी नवीन अँगल आला तर विचार करावा लागतो. याचं संरचनात्मक बदल ॲक्च्युली मेन उत्तर आहे. ह्याच्यातही बरेच काही सोर्स वगैरे आपल्याला तुम्हाला अजून ऑथेंटिफिकेशन करून टेलिग्रामला टाकतो. इथं तात्पुरतं आता मी उत्तर देतोय संरचनात्मक बदल, याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्रामला देईल मी. नेक्स्ट. हा पॉईंट सांगितला. इथं पण साधा सिंपल आहे, क्लिअर कट. बँक रेट, CRR, SLR. फक्त इथं आयोगाने काय गोंधळ घातला आता की ज्यावेळेला आपण CRR म्हणतो म्हणजे याचं उत्तर निघते क्लिअर कट, हे दोन. पण टेक्निकली आयोगाने इथं RBI कडे रोख, सोने, रोख्यांच्या स्वरूपातील तरल मालमत्ता ठेवलेल्या आहेत. मुळात ह्या दोन कन्सेप्ट वेगळ्या आहेत. CRR म्हणजेच RBI कडे ठेवलेली रक्कम, SLR म्हणजे बँक स्वतःकडे ठेवलेली रक्कम आहे. त्यामुळे इथं हे सगळं बरोबर आहे, उत्तर पण निघतं. पण हा टेक्निकल जर इथं प्रॉब्लेम विचारात घेतला तर आता आयोग काय निर्णय घेईल तेव्हा आपण बघू. ठीक आहे, कारण CRR ची SLR ची डेफिनेशनच मुळात ती आहे, त्यात इथं बदल दिसतोय आपल्याला. राष्ट्रीय उत्पन्न बघा, परत नीट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग इथं गरजेची येते. का बरं? भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना काय अडचणी येत आहेत नेमक्या? आपण ज्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा काउंट करतोय, तर त्या वस्तू व सेवा काउंट करण्यासाठी ही आकडेवारी कमी असणे, न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न ते पण येतं, आणि लहान उत्पादकाच्या उत्पन्नाशिवाय सांख्यिकी उपलब्ध नसणे हे सगळं येतं. इथं मात्र मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन, ज्याला आपण मॉनिटाईज म्हणतो, आउटपुट ऑफ, ज्या वेळेला मॉनिटाईज सेक्टर विचारात घेतो तेव्हा ऍक्च्युली तिथं काहीतरी व्यवहार जो होतोय तो पैशात होतोय, आणि व्यवहार पैशात होत असेल तर तो काउंट केला जातो, आणि म्हणून इथं त्याच्यामध्ये ते येत नाही. सो याचं उत्तर येते अ, ब, ड. परत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. नेक्स्ट. हे CRR SLRचं पण इथे दिलं आहे काय क्लिअर. कॅश, गोल्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, आता जो CRR SLRचा प्रश्न होता तो. आणि त्या क्लिअर कट, हे व्यापारी बँका पैसे स्वतःकडे ठेवतात SLR म्हणजे, आणि CRR म्हणजे RBI कडे ठेवतात. आणि इथं तोच तुम्हाला प्रश्न हे इथं काय केलेलं आहे, RBI कडे रोख स्वरूपात हे नाहीये, हे इथं तुम्हाला टेक्निकली आयोगाचा जो काय प्रॉब्लेम आहे तो दाखवला. चला नेक्स्ट. राष्ट्रीय उत्पन्न कन्सेप्ट, साठा पद्धत आहे का प्रवाही पद्धत आहे? प्रवाही पद्धत आहे, साठा नाही, चूक आहे. हे दोन्ही विधान बरोबर आहे. आठवते का घसारा हे उत्पन्न म्हणजे GDP, GNP, NDP, NNP चारही कन्सेप्ट कशातून काय मायनस केले की मिळतं. दुहेरी मोजमाप टाळलं जातं, म्हणून तर अंतिम वस्तू विचारात घेतली जाते. सो युअर आन्सर इज ब आणि क. नेक्स्ट. ही आकडेवारी आहे, क्लिअर कट फॅक्ट्स. सो याचं उत्तर आहे केवळ अ बरोबर, कारण तिथं 13% दिलं, ऍक्च्युली 7.5% आहे. हे इकडं राष्ट्रीय उत्पन्न प्रवाही संकल्पना आहे, तिथं काय दिलंय, ही साठा संकल्पना आहे, ती चुकीचं आहे. त्याच्यानंतर हे इथं घसारा, GDP मधून NDP मायनस केला की काय मिळतं वगैरे सगळ्या कन्सेप्ट इथं दिलेल्या आहेत तुम्हाला. इकॉनॉमिक्स गाईडबुक बघून घ्या. नेक्स्ट. ट्रायसेम क्लिअर कट, जुनी योजना, फॅक्च्युअल डेटा आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं इथं 1990 नाही तर 1980, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. हा सुद्धा आपल्या सोर्स मधला प्रश्न नव्हता, त्यामुळे हे आपण प्रामाणिकपणे सांगतो. एक जवळपास ऑलमोस्ट 2 ते 3 क्वेश्चन हे आपल्या सोर्समध्ये नव्हते. बाकी मग काही प्रश्न हे बॅचच्या अंडरस्टँडिंग कन्सेप्टच्या आधारावर सुटायला पाहिजे होते, भलेही आपल्या इकॉनॉमिक्स गाईडबुक बुकमध्ये डायरेक्टली नसेल तरी कन्सेप्टच्या आधारावर. आता हा सुद्धा सोर्स तुम्हाला ऑथेंटिक मी टाकून देतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब आणि ड. हा मात्र कम्प्लिटली आउट ऑफ सोर्स होता आपल्या, हे इथं योजनेचा तो सोर्स आहे. लोकसंख्येचे लाभांश, परत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घ्या. लोकसंख्येय लाभांश म्हणजेच काय? देशातील लोकसंख्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभ करून घेणे त्याचा. मग कधी लाभ होईल देशातील लोकसंख्येचा? जेव्हा काम करण्याची वयोगटाची संख्या जास्त असते, ज्याला आपण वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो. डिपेंडेंट पॉप्युलेशन, वर्किंग पॉप्युलेशन हे सगळं. प्रौढाची संख्या म्हणजे किती मोठी हे झाले तिथं पर्टिक्युलरली दिलं नाही, म्हणजे यात वयोवृद्ध येऊ शकतात. घटणारा मृत्यूदर नाही, लोकसंख्येमुळे होणार लाभ, आणि अ, ब, क असं विचार असेल तर वेगळं झालं असतं. क्लिअर कट एक उत्तर निवडायचं आहे. हा परफेक्ट त्याला जास्त लागू होणारा ऑप्शन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट. परत सार्वजनिक वित्त, विकासेतर खर्चामध्ये कशाचा समावेश होतो हे घ्या इथं डायरेक्टली. विकासात्मक खर्च, विकासेतर खर्च, योजना खर्च असं वर्गीकरण क्लिअर कट करून दिलेलं आहे. हा इथं व्याजावरचा खर्च, हा प्रशासकीय खर्च. डायरेक्टली कीवर्ड सापडतात का? व्याज, प्रशासकीय. ठीक आहे. आणि एज्युकेशनवरचा हा खर्च चांगला मानला जातो, त्याच्यामुळे इथं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. यस. सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स क्वेश्चन. एकंदरीत बघितलं असाल तर
सरळ सरळ आयोगाचा एरिया हा इंडिकेट करतो की आता एकदमच फॅक्ट्स सगळे टू द पॉईंट पाठ पाहिजेच, पण या पेपरमध्ये माझं असं ओपिनियन आहे की कन्सेप्ट, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंगचा प्रकार वाढलेला आहे. एक दोन जरी प्रश्न असे असतील की तुमच्या अंडरस्टँडिंगवर सॉल्व्ह करणारे, ते रिझल्ट डिसाइडिंग असतात. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. याचं डिटेल विश्लेषण, त्याच्यात पुढची दिशा वगैरे यासाठी आपण नक्की वेगळा व्हिडिओ घेऊयात. सो थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीनं पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला इनपुट्स नक्की या आपल्या प्लॅटफॉर्मवर मिळून जातील. थँक्यू सो मच.